नमस्कार. उत्कर्ष टीचर्स या व्हॉट्सअप समूहावर माझे मित्र श्री परमेश्वर नन्नवरे सर यांनी पाठवलेला एक सुंदर लेख. तसं पाहायला गेलं तर बदली हा नोकरीतील प्रशासकीय भाग, न टाळता येणारा अनिवार्य घटक. पण इतर विभागातील बदली आणि शिक्षकांची बदली यात खूप मोठा फरक आहे. बदली ही केवळ एका शिक्षकाची होत नाही, एक विश्व बदलतं. एक छोटंसं पण खूप आत्मीयतेने प्राण ओतून जपलेलं विश्व. बदलीने फक्त शाळा सोडावी लागत नाही, तर एक घर, एक जग मागं सोडावं लागतं. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सर, मॅडम म्हणत गराडा घालणारे येवलेसे जीव सोडून जायचं असतं. सर, मॅडम मी तुमच्यासाठी हे करू का, ते करू का म्हणत पिंगा घालणारी पाखरे. आपण नाराज दिसलो की हिरमुसणारी, आपला आनंद पाहून नाचणारे निरागस लेकरं सुटतात. परिपाठाला उभे राहायची आपली निश्चित ठरलेली जागा, आपला हक्काचा फळा, आत्मीयतेने जपलेलं डस्टर, कपाटातला आपला कप्पा, जेवायला बसताना अंथरलेली आसनपट्टी. थोडीशी मोडकी असली तरी आमच्या सरची म्हणून लेकरांनी धरून ठेवलेली खुर्ची. सगळं मागं हरवतं. एकाच गाडीवर शाळेला सोबत जाणारे सोबती अचानक दिशा बदलून वेगवेगळ्या दिशेने जातात. हक्काचं घर सोडून जायचं सोपं नसतं. कडक शिस्तीत सूचना देणारे, प्रेमाने कौतुक करणारे मुख्याध्यापक जेव्हा विरहाची भावना लपवत नकळत डोळे पुसतात, तेव्हा कळते बदली. पाठीवर थाप देऊन सुखदुःख वाटून घेत सख्खे नसले तरी तेवढेच जवळचे झालेले सहकारी बहीण भाऊ सुटतात. येत राहा, भेटत राहा बोलताना जेव्हा ओठ थरथरतात, तेव्हा कळते बदली. भावनेचं एक विश्व मागे सोडून जाणं सोपं नसतं. नवीन शाळा, नवीन सहकारी, कितीही चांगले भेटो. माझी शाळा, माझी शाळा म्हणत आपण याच शाळेचा धोसरा काढतो. सवयीची वाट सोडून वळण बदलावे लागताना झालेली घालमेल म्हणजे बदली. रोज राजासारखं वावरलेली शाळा नजरेला पारखी झालेली पाहून डोळे पाणावतात व त्यात धुसरपणे सगळा भूतकाळ समोर आणते ती बदली. नवीन शाळेतील लेकरात आपण आधीचेच लेकरं शोधतो, ते ओळखीचे चेहरे दिसत नाहीत म्हणून भांबावून जातो, ती असते बदली. बोलता बोलता जुन्या सहकाऱ्यांचे नाव ओठावर येते, ते आता नाहीत हे कळून औंढा गिळत शांत होतो, ती असते बदली. तुम्ही नको होतं जायला, अजून थोडं दिवस राहा की सर, मॅडम म्हणत लेकरं बिलगतात, तेव्हा दुश्मन वाटते बदली. जुन्या शाळेचा विद्यार्थी किंवा पालक कितीही वर्षांनी भेटला तरी माहेरचा माणूस वाटून आत्मीयता दाटून येते, तेव्हा आठवते बदली. बदली हा सोयीचा भाग असला तरी भावनिक बंध सोडून बाहेर पडायला लावते ती बदली. कितीही नाही म्हटलं तरी आपलं जग बदलून जाते बदली. आपण पुन्हा त्याच मायेने, त्याच जिव्हाळ्याने नवीन विश्व, नवीन शाळेत वसवतो, त्यालाही जीव लावतो. मग पुन्हा होते बदली. हा अखंड चालणारा प्रवास म्हणजे शिक्षकांचे जीवन. जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे बदली.